सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील सांगवी येथे अतिवृष्टीमुळे एका महिला शेतकऱ्याची विटांच्या बांधकामाची विहीर काही क्षणात कोसळून पूर्णपणे बुजल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत विहिरीतील मोटार, पाईप, केबलसह सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सांगवी येथील प्रतिभा रवींद्र घुमरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 306 मध्ये सुमारे 1 हेक्टर शेती आहे। शेतात काम करणाऱ्या मजुरांना विहिरीत काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ घुमरे यांना माहिती दिली। त्यानंतर प्रतिभा घुमरे व त्यांचे पती तातडीने शेतात पोहोचले। तेथे पोहोचल्यावर विहिरीच्या एका बाजूचे विटांचे बांधकाम आतमध्ये ढासळल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी प्रसंगावधान राखत ही घटना मोबाईलमध्ये चित्रित केली आहे। मात्र काही मिनिटातच संपूर्ण विहीर कोसळून आतमध्ये बुजली। आपल्या डोळ्यांसमोर वर्षानुवर्षांची मेहनत काही क्षणात मातीमोल होताना पाहून घुमरे कुटुंबीय भावुक झाले। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमीन खोलवर भिजल्याने विहिरीचे बांधकाम कमकुवत होऊन कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या दुर्घटनेत विहिरीतील 5 हॉर्स पॉवर क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईन, कॉपर केबल आणि विद्युत वायरिंग मातीखाली गाडले गेले आहे। त्यामुळे किमान 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते। सुमारे 50 फूट खोल असलेली विहीर पूर्णपणे बुजल्याने पुढील हंगामात पिकांना पाणी कसे द्यायचे हा गंभीर प्रश्न घुमरे कुटुंबियांसमोर उभा राहिला। या घटनेचा तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रतिभा घुमरे यांनी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी राम सुरसे, वावी।